नमस्कार, कुलकर्णी कट्टामध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण पाहणार आहोत भोगीची भाजी। ही संक्रांतीच्या वेळेस केली जाते। थंडीमध्ये खाण्यासाठी ही खूप छान लागते, पौष्टिक आहे। त्यासाठी लागणारे साहित्य आपण पाहूया। हिरवे हरभरे सोलून घेतलेले आहेत मी। त्यानंतर वांग चिरून घेतलेला आहे, गाजर आहे, हिरवे वाटाणे आहेत, वालाची शेंग निवडून घेतलेली आहे आणि बोर। तुम्हाला ज्या भाज्या अवेलेबल असतील त्या तुम्ही घालू शकता। अशा स्पेसिफिक ह्याच भाज्या घातल्या पाहिजेत असं काही नाहीये। त्यानंतर तीळ, मोहरी, हळद, काळा मसाला, लाल तिखट, कोथिंबीर, मीठ, तिळाचा कूट, दाण्याचा कूट आणि तेल। आपलं साहित्य झालेले आहे। आपण आता कृती पाहूया। त्यासाठी मी भाजी करायसाठी कढई ठेवलेली आहे तापत। कढई थोडी तापल्यानंतर त्यात आपण तेल घालून घेणार आहोत फोडणीसाठी। तेल थोडंसं गरम झाल्यावर त्यात आपण मोहरी घालणार आहोत। मोहरी छान तडतडली की त्यामध्ये थोडी हळद घालून आपण सर्व भाज्या घालून घेणार आहोत। भाज्या छान परतून घ्यायच्यात आपण आधी, जेणेकरून त्या व्यवस्थित शिजतील। व्यवस्थित असं परतून घ्यायच्यात भाज्या। आता यावर आपण एक झाकण ठेवून 2 ते 3 मिनिटांसाठी वाफ काढून घेणार आहोत। 2 ते 3 मिनिट झालेले आहेत। आपण झाकण काढूया। एक वाफ आणलेली आहे आपण। भाज्या एकदा आपण परत मिक्स करून त्यात राहिलेले इन्ग्रेडियंट्स टाकून घेणार आहोत। आता चवीनुसार थोडंसं तिखट, काळा मसाला घेतलेला आहे, तुम्हाला जसं तिखट लागेल तसं तुम्ही घालू शकता। मी खूप तिखट नाही करत आहे, पण काळ्या मसाल्याची चव छान लागते। त्यानंतर चवीनुसार मीठ घालून घ्यायचे। आपण हे एकदम मिक्स करून घेऊया सगळं। मिक्स झाल्यानंतर आता हे शिजण्यासाठी त्यात आपण पाणी घालणार आहोत। पाणी थोडंसं जास्त घालायचं आहे, कोरडी भाजी नाही करत आहे। थोडीशी रस्सा, अंगापुरता रस्सा असेल अशी भाजी करणार आहे। पाणी घालून घेतलेलं आहे। आता हे उकळी येऊ द्यायची आहे त्याला। गॅस मोठा करून घेतलेला आहे। आता उकळी आलेली आहे भाजीला। उकळी आल्यानंतर त्यात आपण दाण्याचा कूट थोडा जास्त घालायचा आहे। तिळाचा कूट जास्त नाही घालायचा आहे, तीळ उष्ण असतो खूप, आणि आपण पूर्ण सबंध तीळ सुद्धा घालणार आहोत, त्यामुळे कूट थोडा कमी घातलेला आहे। थोडे तीळ घालून घ्यायचे आहेत आणि गार्निशिंगसाठी थोडी कोथिंबीर घातलेली आहे। आता ही आपली भाजी तयार होत आलेली आहे। तिला छान उकळी पण आलेली आहे। आता ही भाजी आपली खाण्यासाठी तयार झालेली आहे। आपण ही आता एकदा व्यवस्थित हलवून सर्विंग बाउलमध्ये काढून घेणार आहोत। तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली मला नक्की सांगा। माझ्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि नवनवीन रेसिपीजसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा। थँक यू।